आज बनवलं होतं उपवासासाठी बटाटा. तर त्यासाठी घ्यायचं आहे का कढईमध्ये थोडंसं तेल. ते छान तापलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं बटाटा घालायचं आहे आणि होता येईल तितकं बारीक चिरायचं आहे लवकर शिजावं म्हणून. आणि ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. होता येईल तितकं छान परतायचं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ते परत मिक्स करून शिजण्यासाठी थोड्या वेळ ठेवून द्यायचं आहे. आता बघू शकता आपलं बटाटा थोड्या वेळ ठेवलं होतं शिजण्यासाठी, तर ते थोड्यापैकी शिजलं आहे, अजून थोडं कच्चं आहे. आता त्याच्यामध्ये आपण घालायचे थोडी वाटलेली हिरवी मिरची. तुम्हाला हवी तशी घालू शकता. मग ती परत थोड्या वेळ मिक्स करून शिजण्यासाठी ठेवून द्यायचे. आता आपलं बटाटा थोडंफार शिजलं होतं. आता बघू शकता तुम्ही हे आता फ्राय झालं आहे. तर ह्याच्यामध्ये मी दाण्याचा जाडकूड घातला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपलं बटाटा आता ऑलमोस्ट शिजलेलंच होतं, त्यामुळे ते खाण्यासाठी सुद्धा तयार झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.